आज आपण कोलकाता फेमस स्ट्रीट फूड झालमुडी बनवणार आहोत। त्यासाठी भरपूर साहित्य लागतं। मी आता तुम्हाला दाखवणार आहे एक एक कोणतं साहित्य आपण त्यात घालणार आहोत। चला तर हे एवढं सगळं साहित्य आपण त्यामध्ये घालणार आहोत। ही आहे शेव, त्यानंतर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, लाल तिखट आणि हे आहेत वाटाणे आणि हरभरे भिजवून उकडलेले, खोबरं, ओलं खोबरं आहे, उकडलेला बटाटा, त्यानंतर मीठ, हा स्पेशल मसाला आहे, याला भाज्या मसाला म्हणतात तिथे, टोमॅटो, हिरवी मिरची, हे मक्का पोहे मी तळून घेतलेत, शेंगदाणे मी तळून घेतलेत, हे चनाचूर आणि कोथिंबीर, आणि इकडे आहे बारीक चिरलेली काकडी आणि हे मुरमुरे। आता मी तुम्हाला भाज्या मसाला आपण कसा तयार केला हे मी सांगणारच आहे झालमुडी बनवता बनवता। आता बघा, आपण जे मुरमुरे घेतले आहेत त्यामध्ये हे एक एक करून सर्व पदार्थ आपण घालून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला गॅसची अजिबात गरज नाही आहे। बस एक एक करून सर्व पदार्थ आपण घालणार आहोत त्यामध्ये। जोपर्यंत आपण हे पदार्थ घालतो आहोत तोपर्यंत मी तुम्हाला भाज्या मसाला कसा केला ते सांगते। काय नाही, त्यामध्ये 4 ते 5 इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत। एक बडीशोप, ओवा, धणे, जिरे, सुक्या 2 लाल मिरच्या, 2 हिरवी विलायची, हे सर्व अगदी हलकंसं रोस्ट करून घ्यायचं। ते गार झालं की त्याला मिक्सरमधून बारीक करायचं आणि त्यामध्ये काळं मीठ थोडंसं मिक्स करायचं आणि झाला आपला भाज्या मसाला तयार। अशा प्रकारे हे सर्व इन्ग्रेडियंट आपण आता यामध्ये घातले आहे। आता ही मिरची पावडर घातली, थोडंसं मीठ घालायचं कारण आपण भाज्या मसाल्यामध्ये काळं नमक म्हणजेच काळं मीठ ॲड केलेलं आहे। हा तो भाज्या मसाला, याने एक वेगळीच अशी टेस्ट येते झालमुडीला आणि हा झालमुडीचा स्पेशल मसाला आहे। आणखीही बऱ्याच पदार्थांमध्ये तिथे वापरण्यात येतो हा मसाला। आता लिंबू पिळून घ्यायचं। आता झालीच आहे, ऑलमोस्ट झाली आहे आपली झालमुडी तयार। आता हे एक स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजेच आंब्याच्या लोणच्यामधील तेल, यामध्ये मोहरीचं तेलही टाकतात आणि हे तेलसुद्धा टाकतात, कच्चं तेल टाकतात, मोहरीचं तेल। आणि आता आपली झालमुडी तयार झाली। आता मी हिला पातेल्यातून कढईत घेतली कारण पातेल्यात मावत नव्हती ती, आता छान मिक्स करता येते। अशा प्रकारे आपली झालमुडी तयार आहे। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।